आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। मुंबईच्या गिरगाव आणि दादर परिसरात पुन्हा राज आणि आदित्य ठाकरेंचे बॅनर लागले। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काका पुतण्यांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर झळकले। शिवसेना भवनापाठोपाठ आता राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाच्या बाहेरही राज आणि आदित्य ठाकरेंचा एकत्र बॅनर, दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर। डोंबिवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतली जवळीक वाढली। डोंबिवलीमध्ये मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश तेलकोटे यांची भेट घेतली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुलढाणा आणि अकोला दौऱ्यावर। बुलढाण्यातील खामगाव इथं कार्यकर्ता संवाद मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रम, तर अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आढावा बैठकीलाही उपस्थित राहणार। सत्ता असलेले राजकीय नेते प्रभाग रचना आपल्या इच्छेनुसार बदलवतात, ज्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य प्रभाग रचना होणार नाही। जितेंद्र आव्हाड यांचं मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र। 4 सदस्यीय प्रभाग रचनेला पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि काँग्रेसचा विरोध। 4 सदस्यीय प्रभाग रचना लादल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला। जयकुमार गोरे यांची संजय राऊत यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची तक्रार। राज्यसभेकडून परवानगी मिळाल्यावर संजय राऊत यांना समितीच्या नियमानुसार नोटीस बजावली जाईल। आवश्यक असल्यास सुनावणीसाठी समिती समक्ष बोलावलं जाईल, नरेंद्र भोंडेकर यांची माहिती। लाडकी बहीण योजना सुरू, मात्र अंगणवाडी सेविकांना अद्याप मानधन नाही। प्रति फॉर्म 50 रुपये देण्याचा निर्णय होता। कमीत कमी 100 फॉर्म भरण्याचे आदेश होते, मात्र त्यापेक्षा जास्त फॉर्म भरूनही मानधन नाही। यामुळे या महिलांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू। लाडकी बहीण योजना चालवण्यासाठी निधी नसेल तर योजना बंद करा। सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याच्या चर्चांवर नितीन राऊतांची प्रतिक्रिया। विधानसभेतील मतचोरी विरोधात आज काँग्रेसचं राज्यभर मशाल आंदोलन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीमध्ये आंदोलनात सहभागी होणार। बच्चू कडूंच्या उपोषण स्थळाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट। बच्चू कडू आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये मागण्यांसंदर्भात चर्चा। जिल्हाधिकाऱ्यांचं बच्चू कडूंना उपोषण सोडण्याचं आवाहन। बच्चू कडूंच्या मागण्या संध्याकाळपर्यंत मान्य न झाल्यास पाणीही पिणार नाही। बच्चू कडूंसोबत उपोषणाला बसलेल्या 60 सहकाऱ्यांचा इशारा। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी बच्चू कडूंची भेट घेतली। अमरावतीमध्ये आंदोलन स्थळी जाऊन भेट घेत जरांगेंकडून बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा। मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। यावेळी सरकार विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसलेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। यावेळी आंदोलकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन। वर्ध्याच्या आर्वीमध्ये प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक। तहसीलदारांसमोर अंगावरचे कपडे उतरवत आंदोलन। यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं। मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकून सिद्धांत शिरसाटच्या नावानं जमीन लाटली। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप। गरीब दलित लोकांची जमीन हडपणं हाच शिरसाटांचा न्याय। अंबादास दानवेंची मंत्री शिरसाटांवर खोचक टीका। नाशिक महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेवकांचाही बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला विरोध। याबाबत माजी नगरसेवकांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली। साताऱ्यामध्ये सत्यजित पाटणकरांच्या भाजप प्रवेशावर मंत्री शंभूराज देसाई नाराज। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार। सत्यजित पाटणकरांच्या भाजप प्रवेशानं शंभूराज देसाईंची कोंडी होण्याचा प्रश्न नाही, ते पालकमंत्री आहेत। मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य। भाजप शिवसेनेमध्ये कोणतीही धुसफूस नसल्याचंही स्पष्ट केलं। ठाकरे सेनेच्या बॅनरनंतर ठाण्यात भाजपची बॅनरबाजी। आमचा एक सिंह भारी, निष्ठा रक्तात असते, बॅनरवर नाही अशा आशयाचा बॅनर। बॅनरवर फडणवीसांचा फोटो। सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही आता कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेता येणार। राज्यात निवृत्तीचं वय 58 वर्ष, त्यामुळे करार पद्धतीनं आणखी 7 वर्ष सेवेत राहता येणार। ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम झाला होता। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य। भारतानं पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरची आधीच माहिती दिल्यानं पाकिस्ताननं आपली माणसं त्या ठिकाणाहून हटवल्याचाही दावा।
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधातील याचिकांवर 18 आणि 19 जुलैला पुढची सुनावणी. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या विशेष पूर्णपीठावरती सुनावणी. उच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या थेट प्रक्षेपणासाठी आवश्यक ती तांत्रिक व्यवस्था करण्याचं काम सुरू. मुख्य न्यायाधीश आलोक आराधेंची माहिती. काही न्यायालयांचं कामकाज थेट प्रक्षेपित करण्यासंदर्भात ठराव मंजूर. राज्यभरातील महावितरणच्या वीज ग्राहकांना आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स प्रमाणे वीज बिलही डिजी लॉकरमध्ये मिळणार. वीज ग्राहकांनी सुविधेचा लाभ घ्यावा, महावितरणचं आवाहन. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत शेवटचा 1000 कोटींचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे जमा होईल. राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा. इयत्ता पहिलीला यावर्षीपासून नवीन अभ्यासक्रम, त्यासाठी पहिलीच्या शिक्षकांचं आजपासून 15 जूनपर्यंत प्रशिक्षण. 1800हून अधिक शिक्षक प्रशिक्षणात सहभागी होणार. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा शासन निर्णय अद्याप मागे नाही. 1.5 महिना उलटूनही या निर्णयावर ठोस कारवाई का नाही, शैक्षणिक संस्थांचा सवाल. पुणे पोलिसांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर. प्रत्येक स्कूल बसमध्ये आता सीसीटीव्ही बंधनकारक. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई होणार. पोलीस आयुक्त आणि शिक्षण उपसंचालकांच्या बैठकीत निर्णय. वैष्णवी हगवणे प्रकरणातील 6 आरोपी निलेश चव्हाणला कसबटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी, तर खोटी कागदपत्र सादर करत शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी शशांक हगवणेलाही 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी. धुळे शासकीय विश्रामगृहात मिळालेल्या रोकड प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील आणि आरोपी गौतम वाघमारे यांची चौकशी केली जाणार. आरोपींचे सीडीआरही प्राप्त करण्यात आल्याची पोलिसांची माहिती. विठ्ठलाच्या दर्शन रांगेला 6 फूट जाळ्या लावल्या. आषाढी यात्रा काळामध्ये विठ्ठलाच्या दर्शन रांगेत होणारी घुसखोरी बंद करण्यासाठी मंदिर समितीकडून उपाययोजना. वैजनाथ देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण, मंदिरातील पुजाऱ्यांचं साखळी उपोषण. अतिक्रमण हटवून या जमिनीचा ताबा तात्काळ वैजनाथ देवस्थानला द्या, पुजाऱ्यांची मागणी. राजकोट किल्ल्यावरील नियोजित शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मान्यता. नितेश राणेंनी मागणी केली होती. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 7121 वर. तर मागच्या 24 तासात 6 जणांचा कोरोनानं मृत्यू, तर 306 नवीन रुग्णांची नोंद. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ. महाराष्ट्रामध्ये 107 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर एकाचा मृत्यू. राज्यामध्ये कोविडचे 615 सक्रिय रुग्ण. देशात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार. पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर पाहायला मिळेल, हवामान खात्याचा अंदाज. जळगाव जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये पिकांचं आणि घरांचं नुकसान. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडाल्यानं जनजीवन विस्कळीत. अकोल्याच्या वाडेगाव शेतशिवारात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी. अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचा कांदा भिजला. शेतमाल ठेवण्यासाठी बांधलेले गोदामाचे पत्रे उडाल्यानंही मोठं नुकसान. यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आर्णी, पुसद, दिग्रस, महागाव, घाटंजी तालुक्यातील 1815 घरांची पडझड. एकाचा मृत्यू, तर 4 गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड आणि परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला. बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. घरांवरचे पत्रे उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर. काही ठिकाणी विद्युत पोल आणि झाडं उन्मळून पडल्याच्याही घटना. मराठवाड्यातील सगळ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी. अनुदानाची चौकशी करण्यासाठी सुधारित आदेश. जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यानंतर विभागीय आयुक्तांनी निर्देश दिले. सांगलीमध्ये एका उच्चशिक्षित गरोदर महिलेची आत्महत्या. सासरच्या सततच्या होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतरणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप. ऋतुजा राजगे असं महिलेचं नाव. गुन्हा दाखल. गोंदियात 2023 मध्ये झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये बालविवाह,
2 वर्षांनंतर दौनीवाडा पोलिसात आयोजकांवर गुन्हा दाखल. परसवाडा गावामध्ये सामूहिक विवाह सोहळा झाला होता. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरचा काही भाग वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं कोसळला. दुर्घटनेमध्ये 2 मृत्यू, 2 महिलांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी. कॉन्ट्रॅक्टरसह 5 जणांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. नवी मुंबईत चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केली. मतिमंद मुलासमोरच बायकोला संपवून आरोपी पतीनं स्वतःवरच वार केले. कोपरखैर आणि सेक्टर 19 मधली घटना. बीडमध्ये पती पत्नीमधील वाद विकोपाला. पत्नीकडून माहेरच्या लोकांची मदत घेत पतीचं अपहरण करून त्याला मारहाण. पतीचे दोन्ही पाय आणि हात फ्रॅक्चर. या प्रकरणी पत्नीसह 4 विरोधात गुन्हा दाखल. अविनाश जाधव यांच्या विरोधात वृत्तपत्र विक्रेता संघाचं निषेध आंदोलन. मुंब्रा स्थानकाजवळील लोकल दुर्घटनेनंतर ठाणे स्टेशन परिसरामध्ये असलेले वृत्तपत्र स्टॉल्स हटवण्याची मनसेनं रेल्वे अधिकाऱ्यांकडे मागणी केली. बीडच्या परळीमध्ये पॉवर ग्रीड कंपनी आणि साखर कारखान्यातील साहित्याची चोरी करणारी टोळी गजाआड. स्थानिक गुन्हे शाखेकडून 6 जणांना अटक. बीडमध्ये शेतीच्या वाटणीवरून 2 भावांमध्ये वाद. 2 गटात झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये 10 जण जखमी. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. कल्याण डीसीपी स्क्वॉडची धडक कारवाई. 2 विविध ठिकाणाहून एक एमडी तस्करासह 2 गांजा तस्करांना अटक. 3 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त.